हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. बघा ही आमची डायरी, त्याच्यामध्ये पत्ते लिहिलेत. हे पोरांची लग्न, त्याचे पत्ते, पत्रिका असं आहे. किती सालातली डायरी आहे. जन्मतारखा काय 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 लिहिलेले. घर खर्च किराणा 21 सालचे, 2021 सालचे 10,000 रोख पर खर्च, 3,657 घरचा टॅक्स, 300 रुपये आंबे केसर, 2,266 लाईट बिल. 5/6/21 सालची डायरी. 21 सालची ही 21/2021 दवाई खर्च 2021. दूध 1 लिटर, लसूण, भाजी, बटाटे, पेरू, मीठ, साखर, दूध, पावटा, भाजी, दूध सगळं लिहिलेले असं. जमा 4,404. मागील शिल्लक 1,342 रुपये. ही खर्च शेवट महिन्यापर्यंत. 1 तारखेपासून ते बघा हे 30 तारखेपर्यंत, 30/9 हिशोब. आणि हे 2023 सालचे, 25 सालचे. तर हे 24 सालचे, मे महिन्याचे. जमा मागील शिल्लक 950 सिलेंडर वह्या 5,000 रुपये प्रशांत चौधरी. एप्रिल महिना गरबाडे दिले 19/5/2000 म्हणजे आज दिले. हे इकडे खर्च 1 तारखेपासून 1/5 आज 19/5 पर्यंत खर्च या महिन्याचा हिशोब आहे हा. अशी डायरी तुम्ही पण करा. सगळं आपलं किती जमा झाली, किती खर्च झाले हे कळते. हे एवढी जमा आणि एवढे खर्च. तर अजून लिहायचे ह्या शेवटपर्यंत, इथून लिहायचे. किती 22 सालचे. अजून कुठले मग तारीख बघायची ग. पहिलं जुनी तारीख, सगळ्यात जुनी तारीख बघायची. हे पोरांची लग्नासाठी पाहुण्यांचे पत्ते आहेत. पोरांची लग्न झाली त्यांची सगळ्यांची पत्ते घेतलेली. आता हे बघा, हे 15 सालची, 21/1/15 सालापासूनची डायरी. 15/10/25, 21/11/15 म्हणजे 10 वर्ष झाली आमची ही डायरी जुनी. असं आम्हाला सवय बघा पहिल्यापासून अशी डायरी करायची. रोजचा हिशोब. भाजी किती आणली, 10 रुपयाची, 20 रुपयाची. दूध किती आणलं, दूध आणलं, भाजी आणली, घरभाडं, अजून काही किराणा, रोजचा हिशोब काय असेल ते. तुमचा रुपयाचा 2 रुपयाचा काही हिशोब असला पण तो रोज लिहायचा त्या डायरीत. अशी आम्हाला सवय. तशी तुम्हाला आहे का सवय? किती वर्ष झाली माझ्या लग्नाला? 38 वर्ष झाली. 38 वर्षी मी असं हे काम करते बघा, हिशोब लिहायचं. तर या 11 वर्षापासूनची वही दाखवली. पहिल्या बारीक बारीक वह्या होत्या, पोरांच्या शाळेच्या वह्या मिळायच्या, त्या वहीमध्ये लिहायची. ते भरपूर 10-11 वर्षाचा हिशोब मिळाला तुम्हाला बघायला. पहिलं काय 1-1 वर्षाचं झालं की दुसरी वही करायचो आम्ही. असं हिशोब जर नाही लागला तर कुठे गेले पैसे, कुठे गेले पैसे, दिवसभर विचार करायचा. पहिलं स्वस्तही होती 2000 साली.
₹20 दिले बाजारात, तर त्यात पोरांचा खाऊपासून भाजीपाला, कांदे, बटाटे सगळं यायचं. ₹7 ₹8 किलो गहू होता, सगळं यायचं त्यात. आता खूप, आता रोजचे ₹100 पुरत नाहीत भाजीला, असं झाले. त्यामुळे आता खर्च वाढला आहे. पहिलं आमचं 3,000मध्ये सगळं घर चालायचं. 3,000मध्ये ₹200-250 भाड्याचं घर होतं. ₹200-250 किराणा, त्यात काजू बदामसुद्धा यायचे. काजू बदाम, तूप पोरीला. पोरगी लहान होती तेव्हा, 1989 साली, 1990 साली पोरगी लहान होती. तिला काजू बदामापासून रोज फळं, तर महिन्याची हिशोब केला तर 3,000 घरभाड्यापासून ह्यांचा रोजचा प्रवास 3,000पर्यंत खर्च होत होता. पण आता खूप महागाई वाढली. आता 10-20 हजार रुपये, 10-15 हजार लागतात. आता एकूण आले गेले की वाढतो खर्च. अशी सवय ठेवा तुम्ही, खूप चांगलं असतं डायरी हिशोब. आपल्या मनाला तेवढं काम पण मिळतं, उद्योग पण मिळतो, आपल्याला कळतं पण आपण काय वेस्ट खर्च केला आहे, काय एक्स्ट्रा झाले, हिशोब पैसे कुठे गेले, एवढे पैसे आपण जमवत, मग तेवढ्या पैशातच तेवढं आपला प्रपंच करायचा, अशी आम्हाला सवय आहे पहिल्यापासून. तर तसंच तुम्ही पण करा, खूप छान आहे माझी सवय, ती तुम्ही पण बघा. चला, हे तुम्हाला डायरी दाखवायची होती आज. आता मी झाला, माझा स्वयंपाक झाला आहे, आज सगळं झालीत कामं. आता ही डायरी दाखवी, रोज म्हणते डायरी दाखवी, पण आज मला ती मिळाला चान्स. तर कशी वाटली माझी डायरी, कसा वाटला माझा हिशोब, कशी माझी सवय आहे ते बघा तुम्ही. पूर्वी खूप स्वस्ताई होती, पण रुपयाचा हिशोब नाही लागला तरी मला ₹1 कुठे गेला, ₹1 कुठे गेला, दिवसभर मी विचार करायची, बाई रुपये कुठे गेला, असं होतं. सगळा हिशोब बरोबर लागलाच पाहिजे, तेवढा जेवढे पैसे जमा आहेत ना तेवढं खर्चाचा हिशोब लागलाच पाहिजे, अशी सवय होती आमच्या ह्याला. अजून पण तशी सवय, पण आता चुकून राहतं माझं, विसरतं, काय काय लिहायचं राहतं, असं होतं. आता तर कचऱ्यावालीचे पैसे, गुरख्यांचे पैसे, सगळे असं भरपूर हे असते. आणि रोजची भाजीला आहेतच, लहान बाळ आल्यावर मग त्यांचा खाऊ असतो, दूध असते एक्स्ट्रा, असं काय 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 असतं. तर अशी सवय लावून घ्या तुम्ही प्रत्येकाने. मग आम्हाला ही खूप पूर्वीपासून सवय, खूप पूर्वीपासून. माझे वडील पण तशीच करायची आणि मिस्टर पण तशीच करतात. रोजचा हिशोब लिहायचा. बघा आता तुम्हाला 10 वर्षापासूनचा हिशोब दाखवला, 1989 पासूनचे 10 वर्षाचा दाखवला हिशोब. 2017 पासूनचा, 16 पासूनचा दाखवला हिशोब 10 वर्षाचा. इथून पुढच्या ते वया नाही आता माझ्याकडं, जे आहे ते दाखवले तुम्हाला. तर बघा, घ्या, काय तुम्हाला आवडलं तर सांगा माझा गुण, आमच्या सवयी. चला, ओके, बाय बाय.